Hello dear students, welcome back to my channel. Today we learn class 8 maths chapter number 1 rational and irrational number. या आधी आपण ह्या चॅप्टरच्या 1.1 and 1.2 एक्सरसाइज कंप्लीट केलेला आहे, मीन्स प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेला आहे. ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील, तिथून तुम्ही बघू शकता. या व्हिडिओ मध्ये आपण 1.3 प्रॅक्टिस सेट कंप्लीट करून घेणार आहोत. राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. म्हणजे आपल्याला जे पण काही गिवन रॅशनल नंबर आहे त्याचा आपल्याला डेसिमल फॉर्म राइट करायचे आहे. मग डेसिमल फॉर्म आपण कसे राइट करतो आणि डेसिमल फॉर्म म्हणजे काय हे तर आता तुम्हाला माहितीच असेल. सपोज अशा नंबरचा एखादा असू शकतो असा नंबर, तर याला आपण डेसिमल फॉर्म म्हणतो. म्हणजे या नंबर मध्ये पॉइंट आलेला आहे, ज्या नंबर मध्ये पॉइंट आलेला असतो त्या नंबरला आपण डेसिमल फॉर्म म्हणतो. मग ह्या रॅशनल नंबरला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे तर आपल्याला याला डिवाइड करायचं आहे. ओके, तर चला आता सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. 37 डिवाइडेड बाय 9. या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं तर 37 च्या टेबलमध्ये 9 हा येणार नाही, म्हणून इथे आपल्याला एक 0 लिहायचा, इथे 0 लिहायचा आहे. मायनस केल्यानंतर 9 येणार आणि या 0 नंतर इथे एक पॉइंट द्यायचा. नंतर इथे पॉइंट दिल्यानंतर ह्या 9 च्या जवळ एक 0 लिहायचा आहे. इथे 90 तयार झालेला आहे नंबर. आता 37 च्या टेबलमध्ये 90 हा नंबर येतो का बघू आपण. 37 × 2 करू. 37 × 2 तुम्हाला असं मल्टिप्लाय करूनच बघत जायचं आहे. कोणाचा टेबल जर असेल 37 चा पाठांतर लर्न असेल तुमचा तर फार छान, आणि लर्न नसेल तुमचा तर तुम्हाला असं डिवाइड करून तुम्ही बघू शकता. 7 × 2 = 14 1 अँड इथे 7. बघा आता इथे 90 आहे, इथे 74 आहे. 74 हा छोटा होतो. आपण परत करणार आहे 37 × 3 करून बघणार आहे 90 येतो का, असं करत जायचं आहे. 3 7 = 21. इथे काय येतो 111, म्हणजे 3 नंबरला 111 येतो. तर हा 111 ग्रेटर संख्या डिजिट होणार आहे, आपल्याला 74 घ्यायचा आहे. किती नंबरला येतो 2 नंबरला. इथे मायनस जर केली आपण तर 10 मधून 4 मायनस केला 6, 8 मधून 7 1, या ठिकाणी 16 आले. आता तरीही 16 येणार नाही 37 च्या टेबलमध्ये, म्हणून आपल्याला एक 0 आणखी एक्स्ट्राचा वाढवायचा आहे. आता हा नंबर येतो का बघायचं. असं 4 नंबरला हा नंबर येतो का, आणि हा नंबर जर नाही आला तर ह्या नंबरपेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा आहे. हे सर्व तुम्हाला माहिती आहे डिवायडेशन कशा प्रकारे करतात. इथे आलेला आहे 48. मग 48 हा या नंबरपेक्षा स्मॉल येतो, म्हणून आपण इथे 4 नंबर लिहिणार आणि 148 इथे मायनसमध्ये, इथे 2 1 अँड 0, म्हणजे या ठिकाणी 12 आलेला आहे. तर आणखी या ठिकाणी आपल्याला एक 0 एक्स्ट्रा वाढवायचा आहे 120. मग या ठिकाणी बघू शकतो आपण इथे 120 या तिघांमध्ये येतो का, तर नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मग 120 पेक्षा स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. तर आपण 3 नंबरचा घेणार आहे 111. मायनस जर केला तर इथे येणार 9 0 अँड 0. बघा आता परत या ठिकाणी 9 आलेला आहे. मग जर आपण आणखी एक्स्ट्राचा एक 0 इथे वाढवला तर या ठिकाणी 90 हा झालेला आहे. मग आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर 90 आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आलेला, आणि परत 90 आपल्याला या ठिकाणी येतोय. म्हणजे हीच प्रोसेस जर आपण अप्लाय केली, हीच प्रोसेस आपल्याला, म्हणजे हीच जे खाली नंबर्स येणार आहेत, म्हणून आपण परत ते डिजिट यूज करणार नाही. म्हणून तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं आहे काय होतं फ्रॅक्शन 9/37 इज इक्वल टू काय आन्सर आलेला आहे 0.243. आता हा जो नंबर आहे 243 हा नंबर आपण पुढे जर एक्स्ट्रा हे एक्झाम्पल सॉल्व केलं तर हाच नंबर परत या ठिकाणी येणार आहे. म्हणजे परत रिपिटेशन होत आहे नंबरची, म्हणून त्या नंबरवरती तुम्हाला असा बार लिहायचा असतो. हा बार इंडिकेट करतो की हा जो नंबर आहे हा नंबर ह्या एक्झाम्पलमध्ये परत शो होणार आहे, म्हणून इथे असा बार इंडिकेट तुम्हाला करायचा आहे. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल 2. 18/42. मग हा 18/42 आपल्याला एक नंबर दिलेला आहे, फ्रॅक्शन नंबर दिलेला आहे. याला आपण स्मॉल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा हे दोन्हीही जे नंबर्स आहे हे दोन्हीही नंबर्स कोणनी डिव्हिजिबल आहेत 6 ने डिव्हिजिबल आहे, म्हणून आपण इथे 6 ने डिवाइड करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता 18/42 डिवायडेड बाय 6 आणि डिवायडेड बाय 6. मग या ठिकाणी 6 3 = 18, म्हणजे इथं किती येणार 3 येणार, आणि इथे येणार 6 7 = 42. या ठिकाणी आपण 3/7
हा नंबर आपल्याला मिळालेला आहे. आपण ह्या फ्रॅक्शनला स्मॉल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. मग आपल्याला करायची आहे ह्या फ्रॅक्शनची डिवायडेशन आणि डिसिमल नंबर फाइंड करायचा आहे. हा जो डिनॉमिनेटरवाला 7 आहे हा 7 इथे लिहायचा आणि न्यूमरेटरवाला 3 हा इथे लिहायचा. मग 7च्या टेबलमध्ये आणखी हा 3 तर येणार नाही, बिकॉज हा 3 7पेक्षा स्मॉलर डिजिट आहे. म्हणून आपल्याला इथे काय करायचं, 0चा भाग द्यायचा आहे, 0 लिहायचा आणि इथे पण 0 लिहायचा. 3 - 0 3 येणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक पॉईंट लिहायचा. पॉईंट लिहिल्यानंतर 3च्या समोर 0 एक्स्ट्रा लिहायचा आहे. नंतर 7च्या टेबलमध्ये 30 येणार का, नाही. तर 7च्या टेबलमध्ये 30पेक्षा छोटी नंबर काय येणार आहे, 28 येणार आहे. 28 येणार आहे 4 नंबरला. 7 4 जा 28 मायनस जर आपण केलं तर येणार आहे इथे 2. मग या ठिकाणी परत आपल्याला 2 हा स्मॉल डिजिट मिळालेला आहे 7पेक्षा, म्हणून इथे आपण एक 0 एक्स्ट्रा लिहायचा आहे आणि 7च्या टेबलमध्ये 20 येणार नाही, म्हणून आपल्याला 2 नंबर भाग द्यायचा आहे, म्हणजेच 14 आल्यानंतर इथे येणार परत 6. परत मग हा 6 7पेक्षा स्मॉलर डिजिट आहे, म्हणून इथे लिहायचा आहे 0. परत आता 7च्या टेबलमध्ये 60 येतो का, नाही. तर 60पेक्षा आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. तर स्मॉलर नंबर कोणता येणार, तर येणार 7 8 जा 56. मग इथे 7 8 जा 56 आपण लिहायचं आणि या ठिकाणी येणार 4. परत आपल्याला इथे एक 0 एक्स्ट्रा करायचा आहे आणि 40 बघायचा आहे येणार का, तर कोणता नंबर येणार आहे, 40पेक्षा आपल्याला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. तर घेणार आहे आपण 7 5 जा 35. परत इथे या ठिकाणी 5 हा डिजिट येणार आहे, म्हणून परत आपण इथे एक एक्स्ट्रा 0 लिहिणार आहे, म्हणजे या ठिकाणी होणार आहे 50. मग 50पेक्षा स्मॉलर नंबर कोणता येणार आहे, 7 7 जा 49. 7 7 जा 49. आता या ठिकाणी येणार आहे 1. परत आपण या ठिकाणी 1 आलाय तर आपल्याला घ्यायचं आहे एक एक्स्ट्रा 0. मग 10 आहे तर 7च्या टेबलमध्ये 10 नाही येणार, म्हणून स्मॉलर नंबर घ्यायचा आहे 7 1 जा 7. म्हणून इथे 7 1 जा 7 मायनस केली तर इथे या ठिकाणी येणार आहे 3. आता बघा ऑब्झर्वेशन जर केला आपण तर या ठिकाणी 3 आलेला होता. जर इथे एक्स्ट्रा एक 0 आपण एक्स्ट्रा वाढवला तर या ठिकाणी बघा इथे 30 आलेला आहे आणि इथे पण 30 आलेला आहे, म्हणजे सेम रिपिटेशन होणार आहे. जर आपण पुढे हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर म्हणजे काय येणार आहे, आपलं फायनल आन्सर येणार आहे या ठिकाणी 18/42. आता 18/42 आपण काय घेतलं, कारण की आपण हा जो फ्रॅक्शन लिहिलेला होता हा फ्रॅक्शन याला स्मॉल करून म्हणजे या फ्रॅक्शनचा स्मॉलर नंबर आपण तयार केलेले होते, म्हणून आपला जो 18/48 आहे हा घ्यायचा आहे आणि याचा आन्सर येणार आहे 0428571. आता या ठिकाणी हा नंबर परत रिपिटेशन होणार आहे, म्हणून रिपिटेशन होणाऱ्या नंबरला आपण काय द्यायचं असते, बार द्यायचा असतो. या ठिकाणी अशा या नंबरवरती तुम्हाला बार द्यायचा आहे. हे आपलं फायनल आन्सर होणार आहे या एक्झाम्पलचं. ओके, तर आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया लगेच. 9/14 इथे घ्यायचा 14, इथे 9. अगेन इथे आपल्याला सांगितलेलं आहे की 9 हा 14च्या टेबलमध्ये नाही येणार, म्हणून इथे आपल्याला 0 लिहायचा, इथे 0 लिहायचा, मायनस केल्यानंतर इथे 9 येणार. मग परत इथे डेसिमल फॉर्म म्हणजेच इथे आपल्याला काय करायचं, पॉईंट द्यायचा आहे आणि इथे 0 लिहायचा. बघा 19 झालेला आहे. मग बघायचं आहे आपल्याला 14च्या टेबलमध्ये 19 येतो का, तर नाही येणार, म्हणून यापेक्षा आपल्याला स्मॉलर डिजिट बघायचा आहे. बघा स्मॉलर डिजिट कोणता आहे, 84 हा 6 नंबरला येतो, म्हणून इथे आपल्याला 6 नंबर लिहायचा. 84 मायनस करायची, या ठिकाणी येणार 6. नंतर परत आपल्याला एक डिजिट ॲड करायचा आहे, एक 0 ॲड करायचा आहे. नंतर इथे 16 झाला. बघा 16 येणार का 14च्या टेबलमध्ये, नाही. तर आपल्याला स्मॉलर डिजिट घ्यायचा आहे 56. किती नंबरला येतो, 4 नंबरला. या ठिकाणी 56 मायनस केली तर या ठिकाणी 4 येतो. परत आपल्याला एक 0 एक्स्ट्रा लिहायचा आहे. नंतर 14 येतो का, तर नाही. 14पेक्षा स्मॉलर डिजिट येतो 28, म्हणून इथे 2 लिहायचा. 28 2 नंबरला येतो 14च्या टेबलमध्ये. या ठिकाणी मायनस केली तर येणार 2. आणखी एक्स्ट्रा एक 0 लिहायचा आहे, म्हणजे 20. मग 20 येतो का, बघा नाही येणार ना. मग आपल्याला 14 घ्यायचा आहे. मग इथे आपण लिहिणार 1, इथे लिहिणार 14, परत इथे 6 येणार. ठीक आहे. परत आपण इथे एक 0 ॲड केला तर बघायचं आहे, तुम्हाला बघायचं आहे की रिपिटेशन आपलं होत आहे का.
या जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्या एक्झाम्पलमध्ये आपण एखादा डिजिट रिपिटेशन करत आहोत का? तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी 16 आलेलं आहे, या ठिकाणी पण 16 आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपण 16 परत जर घेतला आपण तर काय येणार आहे 56 घ्यावं लागणार आहे. परत इथं काय येणार आहे 4 येणार आहे, म्हणजे परत इकडे 4 घेतल्यानंतर परत 2चं डिव्हिजन म्हणजे परत 1चं म्हणजे 4 to 1 4 to 1 अशी ही रिपिटेशन ह्या नंबरमध्ये होणार आहे. मग हे रिपिटेशन स्टॉप करण्यासाठी आपल्याला आन्सरमध्ये इथे बार लिहायचा असतो, म्हणून फायनल आन्सर तुमचं येणार आहे 9/14 इज इक्वल टू 0.6421 आणि रिपिटेशन कोणत्या नंबरपासून होत आहे 4 नंबरपासून होत आहे, म्हणून 4 नंबरपासून असा आपल्याला बार शो करायचा आहे. हा बार इंडिकेट करतो की हा नंबर आन्सरमध्ये रिपीट होत जात आहे. ओके, म्हणून हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, आता अशाच प्रकारे आपण एक्झाम्पल 4 सॉल्व्ह करणार आहे. एक्झाम्पल 4 दिलेला आहे -103/5. तर हे मायनसमध्ये दिलेलं असलं तरीही आपण डिव्हायडेशन प्लसमध्ये करायची आणि आन्सर आपण मायनस द्यायचा आहे. मग 5च्या टेबलमध्ये 10 येतो 2 नंबरला, म्हणून इथे 2 घ्यायचा आहे आणि इथे 0 येणार, इथे येणार 3. मग 3 हा स्मॉलर डिजिट आहे 5पेक्षा, म्हणून आपण इथे एक 0 एक्स्ट्रा लिहिणार आहे, इथे 0 आणि इथे 3 येणार आहे आणि इथे आपण पॉईंट लिहिणार आहे आणि इथे 30 करणार आहे. 5च्या टेबलमध्ये 30 येतो किती नंबरला येतो तर 6 नंबरला, म्हणून इथे 6 लिहिले आणि इथे 30 इथे डिव्हिजिबल कंप्लीट झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी फायनल आन्सर तुम्हाला लिहायचं आहे -103/5 इज इक्वल टू -20.6. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं हे फायनल आन्सर येणार आहे. बघा, आपण आन्सरमध्ये इथे मायनस लिहिलेलं आहे, सॉल्व्ह करताना आपण पॉझिटिव्हमध्ये केलेलं होतं. अशाच प्रकारे आपण 5 एक्झाम्पल बघणार आहे. एक्झाम्पल 5 दिलेलं आहे -11/13. तर या ठिकाणी आपण असं मायनस जे साईन दिलेलं असतं ना, ते मायनस साईन आपण जे डिवायडेशन करतो तिथं अप्लाय करायचं नाही, आपण आन्सरला अप्लाय करायचं असते. मग या ठिकाणी 11 दिलेलं आहे, तर बघा 11 येणार नाही, म्हणून इथे 0 लिहायचा, इथे 0 आणि 11 येणार, इथे पॉईंट द्यायचा आहे, इथे 0. मग 110 येणार का? बघा 110 नाही येणार, तर स्मॉलर डिजिट कोणता येणार आहे तर 104. मग इथे 8 नंबरला 104 लिहिणार, ह्याची आपण मायनस केली तर आन्सर येणार 6. परत आपल्याला इथे एक एक्स्ट्रा 0 लिहायचं आहे. आता हे एक्स्ट्रा 0 आपण का लिहितो तर आपल्याला आन्सरमध्ये जोपर्यंत रिपिटेशन नंबर येत नाही, जोपर्यंत रिपीट नंबर आपल्याला शो होत नाही, तोपर्यंत ही प्रोसेस फॉलो करायची असते. 60 येतो का? बघा 60 येणार नाही, म्हणून आपल्याला 52 घ्यायचा आहे, नंबर 4ला 52. इथे येणार 8. परत आपल्याला एक 0 इथे वाढवायचा आहे, म्हणजे इथे 80. मग 80 येणार का? तर नाही, आपल्याला घ्यायचं आहे 78. तर 78 येणार आहे 6 नंबरला 78. मग काय येणार आन्सर? इथे येणार 2. ओके, नंतर परत एक 0 आपण वाढवला तर 20 येणार. मग 20पेक्षा स्मॉलर डिजिट कोण आहे तर इथं 13 दिलेलं आहे, म्हणजे 13च येणार आहे. 13 म्हणजे 13. मग या ठिकाणी 1 लिहायचा आणि 20 किती येणार आहे मग 13 किती येणार आहे 7. परत आता मी 7ला आणखी एक एक्स्ट्रा 0 लिहिला तर काय येणार 70 आणि 70 येणार का या टेबलमध्ये तर नाही. मग आपल्याला घ्यायचं आहे 65. किती नंबरला 5 नंबरला येणार आहे 65. परत इथे जर मायनस केली तर येणार 5. आता परत इथे मी एक्स्ट्रा 0 लिहिला तर इथे येणार आहे 50. मग 50 या टेबलमध्ये नाही येणार, तर आपण स्मॉलर डिजिट घेणार आहे 39. मग 39 किती नंबरला येतो 3 नंबरला. मग इथे 39, आता मी इथे सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला. बघा इथे 50, इथे घेऊ आपण 39. मग इथे काय येणार आहे 1 आणि इथे 1 येणार आहे आणि इथे काय येणार आहे 1, म्हणजे 11 झाले. आता परत इथे एक्स्ट्रा एक 0 आपण वाढवला तर या ठिकाणी बघा आपल्याला शो काय होत आहे 110 आणि इथे पण 110. म्हणजे हे तुम्हाला बघत जायचं आहे की जो आपण नंबर घेतलेला आहे तो आधी आपण लिहिलेला आहे का, म्हणजे रिपीट झालेला आहे का. तर इथे रिपीट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही आपल्याला डिवायडेशन करायची असते. आता आपल्याला रिपिटेशन नंबर मिळालेला आहे, म्हणून आपल्याला इथे स्टॉप करावं लागणार आहे. हे एक्झाम्पल म्हणजे हे सॉल्युशन स्टॉप करावं लागणार आणि फायनल आन्सरमध्ये लिहावं लागणार आहे आपल्याला -11/13 इक्वल टू 0.846153. 846153 हे आपला फायनल आन्सर आहे. आणि रिपिटेशन हा नंबर या इथून होत आहे, म्हणजे 8 पासून हा रिपीट होत आहे, म्हणून इथे तुम्हाला असा बार दाखवावा लागेल. बार इंडिकेट करतो की हा नंबर रिपीट होणार आहे पुढे एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे,
तर अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट आता इथं संपलेला आहे। तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।